श्री सद्गुरवे नमः. गंगा दशहरा निमित्त सुरू असलेल्या आपल्या मालिकेत आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण एका रहस्यमय आणि प्राचीन नदीबद्दल ऐकणार आहोत. ती म्हणजे सरस्वती नदी. वेदोत्तर काळात सरस्वती नदी कुरुक्षेत्रात एका जागी लुप्त झाली असे असल्याचे समजते. त्या स्थानाला विनशन म्हणतात. सरस्वती नदी विनशन स्थानी लुप्त झाली आणि चमसोद्भेद येथे पुन्हा प्रकट झाली व तिला अनेक नद्या मिळाल्या असे म्हटले आहे. पृष्ठीय बदलांमुळे या नदीचा मार्ग उंचावला व नदी लुप्त पावली. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इसवी सन पूर्व 3000 सुमारास ही नदी लुप्त पावली. प्राचीन सरस्वती ही आधी बद्रीपासून निघून हरियाणा, राजस्थान व गुजरात या प्रांतातून वाहत जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळत होती. श्री वेदव्यास महर्षींचा आश्रम सरस्वती नदीच्या काठी होता आणि तेथेच त्यांनी श्रीमद भागवत महापुराणाची रचना केली. जेथे दोन नद्यांचा संगम असतो तेथे सरस्वती नदी आजही गुप्त रूपाने अस्तित्वात असते. सरस्वती नदी शोध प्रकल्प जनरल सर कनिंगहॅम, ऑथर ए. मॅकडॉनल्ड, मीकिथ यांसारख्या अभ्यासकांनी केला आहे. भारतीय इतिहास संकलन समितीने उपग्रहांद्वारे प्राप्त झालेल्या वैदिक सरस्वती नदीच्या शुष्क प्रवासाचे विश्वासार्ह नकाशे आजही वापरले आहेत. अशी ही सरस्वती नदी आजही संतांची सेवा आणि आध्यात्मिक साधकांचे पापमोचन करीत आहे. उद्या आपण कोणत्या नदीबद्दल माहिती सांगणार आहोत हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. ओम नमः इति.